नमस्कार मंडळी, एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि सध्या आपण नागपूरमध्ये आहोत आणि याच्या आधीचा आपण ब्लॉग बघितला होता दीक्षाभूमीचा। त्यानंतर थेट आपण आलेलो आहोत नागपूरचं जे फेमस झू आहे, जे प्राणी संग्रहालय आहे, महाराज बाग प्राणी संग्रहालय, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि बघू शकता प्रवेशद्वाराजवळच मी उभा आहे आणि आता 10 वाजलेले आहे, तर आता एंट्री स्टार्ट झालेली आहे। तर हे जे झू आहे नागपूरचं खूप फेमस आहे। म्हणजे नागपूरमध्ये तर बरेच प्राणी संग्रहालय आहे, पण हे इथलं सिटीमधलं एक फेमस झू आहे। आणि आतमध्ये खूप सारे प्राणी वगैरे आहे, वाघ आहे, खूप म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला एक्सप्लोर करता येतील। तर आतमध्ये आपण बघूया। तर बघू शकता आता प्रवेशद्वारच्या आतमध्ये आलेलो आहे आणि सुरुवातीलाच असा कॅम्पस आहे। इथे पूर्ण खाण्यापिण्याच्या हॉटेल्स वगैरे आहे, रेस्टॉरंट आहे, तर तुम्ही इथे नाश्ता वगैरे करू शकता, जेवण वगैरे करू शकता। आणि इकडे पुढे तिकीट काउंटर आहे। तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण तिकीट काढलेलं आहे, 40 रुपये तिकीट आहे। बघू शकता इथे तिकीट काउंटर आहे आणि इथूनच एंट्री आहे। तर चला आता हे तिकीट दाखवून आपण आतमध्ये प्रवेश घेऊया। तर आता तिकीट दाखवून आपण आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता आता असा परिसर आहे पूर्ण। तर आता एक गोष्टी आपण एक्सप्लोअर करूया। ॲक्च्युली आज जास्त गर्दी नाही आहे, कारण की आज श्रीरामनवमीसुद्धा आहे आणि त्याच दिवशी मी आलेलो आहे। तर वाढेल आता हळूहळू, कारण की आत्ताशी 10 वाजलेले आहे। तर एक गोष्टी आपण एक्सप्लोअर करू आणि पुढची माहिती बघत राहू। तर आता चालायला सुरुवात केलेली आहे। ॲक्च्युली सुरुवातीला हे पूर्ण गार्डन आहे आणि इकडे या साईडला रोज गार्डन आहे, बघू शकता। आणि म्हणजे हे पूर्ण पहिले पार्क आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढे भरपूर चालायचं आहे अजून झूसाठी। तर भरपूर मोठं आहे, तर इथे लिहिलेलं सुद्धा आहे, बघू शकता, कीप लेफ्ट फॉर झू। तर आता त्याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे झूकडे। तर आता इथे सगळ्यात आधी मत्स्यालय आहे, म्हणजे आतमध्ये मासे ठेवलेले आहेत। तर माशांचे वेगवेगळ्या प्रजाती आहेत, तर त्यासुद्धा आपण बघू आणि मग पुढे वळू। तर मत्स्यालय बघितलं आपण, बघितलं खूप छान छान मासे होते आणि खूप जबरदस्त होते। ॲक्च्युली या झूचं एक विशेष मला खूप म्हणजे एक गोष्ट खूप विशेष वाटली, चांगली वाटली, की इथे कॅमेरासाठी काही वेगळे चार्जेस नाही द्यावे लागत। 40 रुपयाच्या तिकीटमध्येच तुम्हाला कॅमेरासुद्धा अलाउड आहे। आतापर्यंत मी जेवढ्या झूमध्ये गेलो कॅमेरा अलाउड नसतो, त्यामुळे सगळ्यात जास्त खुशी तर मला याच गोष्टीची झाली की मी कॅमेऱ्याने इथे ब्लॉग करतोय। मित्रांनो, मत्स्यालयापासून पुढे आल्यानंतर इथे बघू शकता एक चिल्ड्रन पार्क आहे, म्हणजे लहान मुलांसाठी इथे गार्डन आहे। तर त्याची वेगळी फी आहे, तर 5 रुपये इथे द्यावे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला इथे एंट्री दिली जाते। मित्रांनो, झूला तर आपण जाणार आहोतच, पुढे आहे झू, पण म्हटलं तुम्हाला इथला परिसर पण दाखवू, पार्क वगैरे कसं आहे। म्हणजे जर तुम्ही फॅमिलीसोबत इथे आलात तर तुम्हाला या पार्कमध्ये खूप छान वाटेल। बघू शकता पूर्ण हिरवळ आहे आणि साईडला असे बाकडे वगैरे ठेवण्यात आलेले आहे आणि जागोजागी बसायला असे व्यवस्था करण्यात आलेली आहे। पाण्याची सुद्धा सोय आहे इथे, प्युरिफायर लावलेले आहे। जर तुमच्याकडे बॉटल वगैरे असेल तर इथे भरून तुम्ही आरामशीर दिवस घालवू शकता, काही टेन्शन नाही इथे। तर चला आता आपण ॲक्च्युली झूकडे जाऊ, मला झूमध्ये जाण्यात जास्त इंटरेस्ट आहे। तर मित्रांनो, पुढे आल्यानंतर खऱ्या अर्थाने इथून प्राणी संग्रहालय सुरू होतं। इथे एक गेट आहे, इकडे एक भाग आहे आणि बघू शकता इकडे सुद्धा एक गेट आहे। तर आपण आधी इकडे जाऊ, बघूया कुठले कुठले प्राणी आहे आणि तिकडून आल्यानंतर इकडे जाऊ। कदाचित हा पूर्ण असा राऊंड असू शकतो, जर नसेल तर आपण इकडे जाऊ। तर सगळ्यात आधी चला या गेटमधून मध्ये जाऊ। तर फायनली मित्रांनो, आपण वाघाचं सेक्शन जवळ आलेलो आहे आणि झूमधलं जे मेन अट्रॅक्शन असतं वाघ बघणं तेच आहे हे। आणि पब्लिक बघू शकता खूप आहे। खरं तर झूमध्ये बरेच जण वाघ बघण्यासाठीच शक्यतो येतात, कारण की बाकीचे प्राणी तर आपल्याला दिसतात आणि ही जी गर्दी आहे त्यावरनं तुम्हाला कळतच असेल वाघाचं क्रेज किती आहे। तर बघूया आता आपण सुद्धा। आणि वाघाच्या फुटेजेस टिपणं थोडंसं मुश्किल आहे, कारण की तो खूप सावलीला वगैरे थांबतो। तर मोबाईलमध्ये तर आपण शॉर्ट्स घेणार आहोतच, पण बघूया जवळून आपल्याला दिसतो की नाही। तर मित्रांनो बघू शकता आपल्यासोबत कोण आहे, जंगलाचा राजा। बघू शकता किती जवळून चक्रा मारतोय नुसता।
ॲक्च्युली तो आपली मजा घेतो, एक ठिकाणी थांबत नाही येतो, त्यामुळे आपल्याला त्याचे फुटेजेस कॅप्चर करता नाही येते. खूप मोठा वाघ आहे, पट्टेरी वाघ आहे. एकच दिसलाय मला, कदाचित असू शकता 2-3 अजून. जसं की तुम्ही आता बघितलं, वाघ आपल्या किती जवळ आला होता. ॲक्च्युली झूमध्ये आल्यानंतर हेच आपलं टार्गेट असतं की कधी आपल्याला वाघ दिसेल. ॲक्च्युली 90% लोक तर वाघ बघण्यासाठीच येतात. आणि आता इथे आला होता वाघ, तुम्ही आता शॉर्ट्स बघितलेच. आणि भरपूर पब्लिक जमली होती वाघ बघण्यासाठी. आपल्याला इथे पाहायला मिळतात चितळ, जे स्पॉटेड डिअर असतात. बघू शकता इथे बोर्ड लावलेला आहे. तर स्पॉटेड डिअर आहे मध्ये. तर ते खूप लांब लांब बसलेले आहे सावलीला. तर मी मोबाईलने झूम करून तुम्हाला त्याचे फुटेजेस दाखवतो. मित्रांनो, ते आहे स्पॉटेड डिअरचं सेक्शन. आणि जे आता आपण बघितलं त्याच्या शेजारीच इथे बघू शकता मोर आहे. मोराचं सेक्शन, त्याची पूर्ण माहिती इथे लावण्यात आलेली आहे. त्याची लांबी किती असते, त्याचं खाद्य काय आहे, जी काही डिटेल माहिती असेल मोराची ती इथे लावलेली आहे. आणि बघू शकता या पिंजऱ्यामध्ये मोर आणि लांडोरची जोडी आहे. तर मित्रांनो, इथे आपण पुढे आलेलो आहे आणि इथे पान मांजरचं सेक्शन आहे. त्या खूप लांब बसलेल्या आहे, त्यामुळे आपण त्याचे जवळून शॉट्स नाही घेऊ शकत. पण इथे लिहिलेलं आहे ही जी पान मांजर आहे ही पाण्याच्या प्रदेशात आढळते. म्हणजे जसं की समुद्रकिनारी किंवा दलदलीच्या ठिकाणी, त्यानंतर तलावाच्या ठिकाणी, आणि मासे वगैरे खातात. तर हिची पूर्ण इथे डिटेल माहिती दिलेली आहे. पान मांजरचं सेक्शन बघितल्यानंतर इथे शेजारी अस्वलाचं सेक्शन आहे. आणि बघू शकता इथे खाली तुम्हाला काय माहिती दिसतंय की नाही, हे बघा इथे झोपलेलं आहे एक अस्वल आणि एक तिकडे मस्तपैकी चक्रा मारतंय. तर त्याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आणि अस्वलाबद्दल तर तुम्हाला माहिती असेलच. तर मित्रांनो, आता इथे आहे बिबट्या, जो आपल्या नाशिकमध्ये तर कॉमन आहे, त्यामुळे मला तर काही विशेष वाटत नाही आहे. पण आता ठेवलाच आहे तर आपण तोही बघूया. तर हे बिबट्याचं सेक्शन आहे आणि 2 बिबट्या आहेत आतमध्ये, कदाचित जोडी असू शकते. तर इकडे बसलेले आहे सावलीला. ॲक्च्युली वाघ आणि बिबट्या असे सावलीला बसलेले असतात. आपण पूर्ण असा वळसा घालून इथे आलो आहे. आणि इथे बघू शकता इथे आहे गोल्डन जॅकेल, म्हणजेच गोल्डन कोल्हा. आणि कुत्र्यासारखाच असतो तो, भेडियात माहितीच असेल तुम्हाला. तर आजूबाजूला सावलीला बसलेले आहेत. ॲक्च्युली आता ऊन खूप वाढलेलं आहे, भयानक ऊन आहे इकडे. आत्ताशी 11-11:30 झाले, पण असं वाटतं की दुपारचे 2-3 वाजले आणि उष्णता, घाम असा निघतोय. त्यामुळे प्राणीसुद्धा आता सावलीला लपायला लागले. त्यामुळे आपण फटाफट एक्सप्लोर करू आणि प्राणी पिंजऱ्यामध्ये घुसायच्या आताच आपण त्यांचे शॉट्स कॅप्चर करू. तर कोल्ह्याची पूर्ण माहिती इथे आहे. मित्रांनो, गोल्डन जॅकेलपासून पुढे आलो आहे आणि बघू शकता हे आहे बर्ड झोन. वेगवेगळ्या प्रकारचे पोपट तसेच बर्ड इथे ठेवण्यात आलेले आहे. आणि आवाज बघू शकता, खूप छान त्यांचा आवाज येत आहे. आणि पूर्ण असं मोठं सेक्शन आहे तिथपर्यंत. तर मित्रांनो, आता झूची एक बाजू आपली कवर झालेली आहे. आपण त्या गेटमधून मगाशी आतमध्ये गेलो होतो, तिकडे वाघ वगैरे आपण सगळं बघितलं. आता ही झूची दुसरी बाजू आहे. आणि इथे सुरुवातीलाच आपल्याला नीलगाय दिसतात. हे बघा इथे बघताय पब्लिक, इथे आहे नीलगाय. तर मित्रांनो बघू शकता तिकडे नीलगाई आहेत. ॲक्च्युली हरणांचाच प्रकार असतो तो आणि एवढ्या हाईटचे असतं ते. तर एशिया खंडातील सगळ्यात मोठे हरिण म्हणू शकतो आपण, मृग म्हणू शकतो आपण.
त्याला म्हणतात नीलगाई, थोड्याशा निळसट रंगाच्या असतात म्हणून त्याला गिलगाय म्हणतात. तर तिथे आहेत त्या, क्लोजअप शॉट्स घेऊ आपण. तर मित्रांनो इथे काही पर्यटक भेटले होते जे आग्र्यावरून आलेले. तर क्या नाम सर आप? मिस्टर JP वर्मा. ओके, तो घूमने के लिए आए? हाँ, घूमने चिड़ियाघर. अच्छा, सिर्फ यही देखने के लिए आए क्या और भी? नहीं, मंडी से आलू बेचने. अच्छा, मतलब तुम काम से आए हो लेकिन ये थोड़ी देर घूमने. कैसा लगा फिर ये zoo? बहुत अच्छा. ये तो बाघ भी है, टाइगर भी है, सब लोग. टाइगर देखा? हाँ, देखा ना, बहुत अच्छा. बहुत नजदीक आता है. हाँ, नजदीक आता है. अच्छा, तो अच्छा लगा मिल के. चलो घुमो, हम भी घुमते अभी. तर मंडळी, अशा प्रकारे महाराज बाग झू आपण बघितलेला आहे आणि पूर्ण झू आपण एक्सप्लोअर केलं, प्राणी बघितले आणि सगळ्यात मेन म्हणजे वाघसुद्धा आपण बघितला. कुठल्याही झूमध्ये आल्यानंतर किंवा जंगल सफारीला गेल्यानंतर वाघ दिसणे हीच आपली पैसा वसूल ट्रिप असते सगळ्या पर्यटकांसाठी आणि ते सुद्धा आपण पूर्ण केलेलं आहे. खूप जवळून आपण वाघ बघितला, बरेच प्राणी बघितले. ॲक्च्युली बरेच प्राणी मला तुम्हाला दाखवता नाही आले कारण की उन्हामुळे ना आता प्राणी साईडला लपायला लागलेले आहे, पिंजऱ्यात जायला लागलेले आहे. त्यामुळे प्राणी तर मी तुम्हाला दाखवलेच आहे सगळे, फक्त माकडं वगैरे नाही दाखवले, ते काय कॉमन आहे. आता म्हटलं काय दाखवायचं. तर ॲक्च्युली मी नागपूरमध्ये एकच दिवस आलेलो होतो. खरं तर दीक्षाभूमीचा ब्लॉग करण्यासाठीच आलेलो होतो, पण आपल्याकडे थोडासा वेळ उरला होता म्हणून म्हटलं हे जे इथलं सिटीमधलं जवळचं लोकेशन आहे आणि फेमस झू आहे नागपूर सिटीमधलं, तर ते आपण कवर करूया आणि आय होप की तुम्हाला ते आवडलं असेल. तर कदाचित आपण पुन्हा कधीतरी येऊ नागपूरमध्ये पुन्हा, कारण की माझी खूप इच्छा आहे की ताडोबा वगैरे इकडे खूप जबरदस्त असे झू आहेत मोठमोठे, जंगल सफारी आहे, चंद्रपूर वगैरे किंवा बाळासाहेब ठाकरे झू आहे, असे भरपूर झू आहेत इकडे आणि भरपूर काही गोष्टी आहे बघण्यासाठी. तर वेळ काढून येऊ आपण कधीतरी. आता एकच दिवस होता माझ्याकडे म्हणून हे 2च प्लेस आपण कवर केले. तर जर तुम्ही याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल किंवा नसेल तर नक्की बघा. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऊन खूप वाढला, आता ओठ सुकले, आता बोलण्याची पण इच्छा नाही आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.